उचल 2 मोठे मस्त. तिकडं हातात नाही, हे हातातून सरकतात. जय शिवराय मित्रांनो, मी कोकणी शेलू तुम्हा सर्वांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. आम्ही चाललो आहे बारके आणि मी जंगल सफारीला. या जंगलात रानामध्ये काय काय मिळतो खायला. करवंद वगैरे आहेत, तिसला आहेत, तिसलांची चटणी बनवतो आम्ही. तर ते शाळा आहे वरती, तिथे जातो. आधी बघतो ते आहेत का तिसला. त्यानंतर मग साड्यावरती जायचं आहे. त्यानंतर मग तेलकोंडावरती जायचं आहे. तिकडे कातलामध्ये जायचं आहे आम्हाला जंगलात. तिकडे करवंद वगैरे असतात, करवंद घुमारं आहेत. बघूया, काजू पण आहेत आमच्या तिकडे. तर त्या साईड आज फिरणार आहोत. तर तुम्हाला दाखवतो ह्या व्हिडिओमध्ये काय काय खायला मिळतो जंगलामध्ये. तर आता मी चाललो आहे वरती. हे बघा, इथे तिसला मिळतात. शाळेच्या बाजूला चाललो तिथे. आता तिसऱ्यांच्या झाडावरती आलो होतो, पण तिसलंच नाही. इथे झाड आहे तिसलांचं, काही चटणी बनवतो, मस्त लागते. पण ते आता आहेत नाही, झालीच नाही. तर आता मी चाललो आहे तिकडे कातलाकडे चाललो आहे करवंद बघायला. तर चला आता आम्ही तिकडे चाललो. जे शाळा आहे शाळेजवळ काजू मिळाला काढते मी, काढ आणि हातात घे. ही आमची शाळा आहे. काय शाळेमध्ये मी पहिली ते बालवाडी ते 6वीपर्यंत शिकलो. म्हणजे 6वीपर्यंत शाळा होती. तेव्हा आमचा पट भरपूर होता. माझा पट 6वीपर्यंत 48 की 62 पट होता. आता पहिली ते 8वी फक्त 2च मुलं आहेत, 2 की 3 मुलं आहेत. 8वीपर्यंत शाळा आहे, मुलंच नाही कोण, सर्व मुंबईला आहेत. आणि आम्ही लावलेले काजू खूप मोठे झालेत, खूप काजू मिळतात त्याच्यावरती. काजू झाले त्याच्यावरती, पडलेत खालते. खूप काजू लावले तिकडे. इथे पण आहेत, कोणीतरी काढून घेऊन गेलं ते बघा. हा इथे काजू पडलाय. हे काजूचं झाड आहे. इथे आमचे बाबा आहेत, पवार बाबा. त्यांची गुरं आहे. हा वाडा आहे इथे. आणि 4 गुरं आहेत. तर 4 गुरांना पाण्यासाठी मस्त सोय केलं बघा. 4 चौघांना 4 बादल्या ठेवल्यात पाणी प्यायला. तर आता आहेत नाही आतमध्ये, दुपारी येतील. दुपारी पुन्हा येतो. हे आतमध्ये रूम केले आहेत वेगवेगळे. तिकडे 2 आहेत, ह्या साईडला 2 असतात आणि तिकडे 2 असतात. तर दुपारी येऊन दाखवतो. हे त्यांचं घर आहे. नाही, त्याची शाळा चालू आहे. हा वाडा आहे. तर बाबा बोलले तिथे खाली गुरं असतात. इकडे बोरीचं झाड आहे. तर आता मी बघतो तिकडे आहेत का. रानामध्ये असे सोडून देतात चरायसाठी, मग परत टायमात पाणी प्यायला येतात ते. तर बोरीचं झाड आहे. आता बघतो खाली आहेत का. इथे बसायला येतात गुरं, म्हणजे सावली आहे ना, झाडांची सावली. तर सावलीमध्ये येतात बसायला. ही बोर हे बोरीचं झाड. बोर, अच्छा मी बोलो गुरं आहेत की काय इकडे. गुरं बोर. हे बघा बाबांचे इथे बोर आहे पाठीमागे. पिक्की पिक्की बोर आहे त्याच्यावरती. हे बघा पिक्का बोर आहे, एक पिक्का बोर आहे. खूप बोरं झालीत वरती. तर बाबा बोलत बोर हलवायला, म्हणजे खाली पडतील बोरं. तो जातोय हलवते बोरं. मस्त लाल लाल झालीत वरती, मध्ये मध्ये अजून कच्चे आहेत थोडी. तेव्हा लाल आहेत. वरती आहेत मधून मधून पिकलेली आहेत बोरं. बघा पडलीच बोरं. बस झाली आधी ही जमव. काल आम्ही केलशीला गेलो तेव्हा खाल्ली होती, आणि आता पुन्हा बोरं खायला मिळाली इथे. आता ही जमवतो आणि मग दाखवतो. तर एवढी बोरं आहेत आणि तो खातोय तिकडे. खूप बोरं होती, अजून आहेत वरती बोरं. वरती बोरं खूप आहेत, पण आता एवढी मिळाली खातोय. आता आम्ही चाललो होतो तेलकोंडावरती. म्हणजे हे बाबा आहेत ना,
असं राहण्यात आलो की काय देतात असं. त्यांच्या बाजूला असं आहेत बोरचं झाड आहे, फणस वगैरे आहे तिथे, वाडा आहे, गुरांचा वाडा आहे. तर आता गुरं नाहीत, नंतर मी पुन्हा येणार आहे. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गुरंसुद्धा बघायला मिळतील. आपल्या व्हिडिओमध्ये त्यांचे गुरं असतातच नेहमी. तर आता आम्ही चालू आहे तेलकोंडावरती. बोरं दिले, ते बोरं खातो. छान बोरं आहेत. आता हे बघा, हे एक झाड आहे, फळांचं झाड आहे, तुम्हाला दिसणार. हे बघा इथे आणि कच्चे आहेत, पिकले तर हे बघा अशी काली पिकलेली होतात, पिकले आहेत. 2-3 पिकले आहेत. ह्याचं नाव काय? ह्याचं नाव काय ते बोलतात ना. मी विसरलो. तुम्हाला नक्कीच तुमच्याकडे काय बोलतात या फळाला नक्कीच कमेंट करून सांगा. मला सध्या नाव लक्षात नाहीत काय आहे ते, पण खातात खूप छान लागतो हा फळ. खूप आहे तिथे. याचं नाव कमेंटमध्ये नक्की कळवून सांगा मला. चल आता हे चल बस झाले. खूप पिकलेले आहेत. रस्त्याच्या बाजूला आहे ना, म्हणून धूळ भरपूर त्याच्यावरती उडतो. धुवून खावी लागतील, नाही तर पुसून खावी लागतील. किती काढले दाखव, सरळ दाखव असं. हे बघा, पक्षी पण खातात फळं. हा फळ पक्षी खातो, आपण पण खातो. आणि हे बोर आहेत हातामध्ये. हे बघा, दाखव इथे. हे बघा, बाहेर आलो तर हे मिळालं. काजूचे घर पण मिळाले, काजूच्या बिया शाळेमध्ये. तर आता हे मिळालं. तर आता चालू अजून पुढे, बघूया काय काय अजून मिळतं. हे भुवड बाबांचा बंगला आहे आणि नंतर जाणार तिकडे कातलामध्ये जाणार. त्या साईडला कातेल आहे, तिकडे जाणार. गोठण बोलतात तिकडे, पाडे आहेत त्या साईडला जाणार. बघूया काय काय मिळतं अजून. आणि हा बंगला आहे भुवड बाबांचा. तर दादाच्या घरी आलो आहे. हे दादाचं घर आहे. या आता. अयो लागतो कुठे फोन, कुठे आहेत? मी दादाला भेटायला आलो आणि दादा खाली गेलेत घरी. संदीप आता गेला वरती. संदेश तिथे काय काम आहे? लाईटीचं काम आहे. हा त्याच्यासाठी काय आलं, हे बोलले की 3 वाजता जायचं होली उठायला. कलोनकर आणि ते बोलले पवार. ते बोलले आता तिकडे आम्ही गेलो तर मग उशीर होईल ना, नाही यायला भेटणार. म्हणून मग बोल सांगायला जातो, बोललो घरीच असतील बोललो. नंतर खाली जातो. आलेलो बाबांकडे. बाबा गेलेत खाली. आता खाली पूर्ण तिकडे जायला लागेल. चला जाऊया मग. तर आम्ही तिकडे जाऊन आलो दादाकडे. तर नाही आहेत म्हणून आता आम्ही तिकडे कातलाकडे जात नाही. आता मी घरी चाललो आहे. आणि जर असं एक फणस आहे, माझ्या बहिणीचंच आहे माहेरचं. तर यावर फणस मस्त आलेत. हे बघ असं पकडे खालती पण आलेत बघा, आणि वरती पण आहेत. बघा हा हो कासार आले. कासार आले आमच्याकडे. बांगड्या भरायला येतात, हे कासार आलेत. पहिले पेटी असायची, आता पेटी नाहीत, प्लास्टिक पिशवी आहे. हे बघा फणस बघा, संत्या साई त्यांचे फणस आहेत. बहिणीचं झाड आहे. एवढे फणस आहेत. तर इथून पण आपल्याला फणस मिळतील. वरती आहेत एवढे, जास्त नाही आले, खूप येतात इकडे, पण आता सध्या तर कमी चालेल. ते बघा तर आज आमच्याकडे पहिला होम आहे, पहिली होली. तर तिकडे होली उकरणे, असं होली उकरावी लागते, होली उकरणे बोलतात त्याला. तर तिकडे जायचं संध्याकाळी. तर आता मी चालू घरी जेवणार. सकाळी नेहरी केली, तर पुन्हा जाऊन जेवणार आणि मग संध्याकाळी तिकडे जाणार. तर आता चालू आहे आम्ही घरी. मंडळी प्लॅन थोडा चेंज झाला आहे. होली उकरायला जायचं होतं, पण आता तिकडून जाणार. आता चाललो आहे आम्ही हॉलामध्ये ढव उपसून मासे बघायला. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आमच्याकडे कसे ढव उपसून मासे पकडतात त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. मी आहे, बारके आहे आणि दादा आहे, किशोर दादा.
आम्ही तिघेजण चाललो आहे. पिशवीमध्ये भाकरी घेतली आहे, एक झेला घेतला आहे मासे पकडायला. तर आम्ही डायरेक्ट हॉलामध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो, व्हिडिओ शूट करतो तिकडे जाऊन. आता आम्ही हॉलामध्ये आलो आहे मेन स्पॉटला. दाखवतो आता, पाणी आहे तिकडे. हा तलाव इथे ढव आहे छोटासा, त्याला उपसणार आहे. इथे बांध घालणार इथे. हा डाकू असेल इथे, ह्याच्यात मला डाकू असेल याच्यामध्ये. शूट करायला जास्त मिळालं नाही, जेवढं मिळेल तेवढं शूट करेन. म्हटलं विषय काय झाला, ढोप असताना व्हिडिओ शूट करायला भेटलंच नाही, म्हणजे लक्षातच नाही आलं व्हिडिओ शूट करायचं. आणि आता मी निघालो, थोडेसे मिळाले, असे जास्त नाही मिळाले, थोडेसे मिळाले. तर त्यापैकी बऱ्यापैकी चांगले मिळाले. तर आता मी घरी चाललो आहे, घरी चाललो वरती. घरी जाऊन तुम्हाला मासे दाखवतो. आता घरी जाऊन किती मासे मिळले ते दाखवतो. आणि गावातले घरी जातो आहे. चला आता घरी चाललो. हे ढव उपसलेले इथे, काय ढव उपसलेला ते व्हिडिओ करायला मिळणार नाही. मासे दाखवतो किती मिळाले. माशाने गेलो दुपारी, तर ढव उपसायला काय ढव उपसले, पण व्हिडिओ करायला भेटलं नाही. कारण ते गेलं होतं ना, जेवढे जमले तेवढे केली व्हिडिओ. बाकी आता इस्तो पिळवली आणि आता इथून काढतोय. बघूया तुम्हाला आता दाखवतो. थोडे दादाने घेतली वरती आणि ते आम्ही घेऊन आलो आहे. हा होतोय होतं. काही डाकू आहेत, मले आहेत. तिथे बघ, बघा बरोबर त्या ताटलीतच गेला. मस्त मोठे साईज आहेत. मोठे दोन उचल. तर बघा, तो तुम्हाला घ्या, काय करणार. खेकडे दोनच मिळाले, छोटे मिळालेत खेकडे. हे मस्त मोठे मिळाले. ते बघ, हे साफ करतोय. ते साफ केल्यानंतर तुम्हाला दाखवतो याची रेसिपी. आई बनवेल, आम्ही उद्या साफ करून ठेवतोय. त्याला मारावी लागेल, कारण मोठे आहेत ना, जिवंत आहेत, मस्त मिळाले. याच्यामध्ये छोटे मासे आहेत त्याच्या रसामध्ये, आणि याच्यामध्ये मोठे आहेत. हे दोन झालेत, हे रशाचे आहेत दोन. आणि ह्याच्यामध्ये सुके तव्यावरती फ्राय करतो आहे. मसाला वगैरे सर्व घेतला आहे, मसाला घेताना दाखवलं नाही, आता फ्राय करताना दाखवतो. डबा आणून हवं तर मिठाचा हे आणला हे पकडायचं. ते आतला बारका फाटाला तर पाणी आटलं होतं, पाणी कमी हे झाला, आटला पाणी मोठ्यातला ना. हा, दोघात लावून कमी कमी झाला पाणी. दोघात लावायचा असून दे, कमी कमी पाणी आटायला त्यातला. ठेव मग इकडे उतरू. पाणी होता लागेल का बघ, पाणी होता लागेल का त्याच्यात बघ. बघ बघ, अरे टाक. जग आहे बघ, पाणी उतरू. हा त्यासाठी घेतलंय ना. या पल्लीचा तो आहे बघ, इथं घे काय पण. काय पाहिजे, खोकला सांगत होता आम्ही. तेल ठेवलं याच्यावरती, फॅनमध्ये तेल ठेवलं आहे आणि स्टोव करतो जरा. फाटा लावायचा आहे काय, फाटा नको लावायला. लावायचं लाव बापरे, इकडे आहेत ना बारकाचा लावणे मोठा आवाज.
हां तर उतरू काय याला थांबा आला. येतात. पाणी होईल काय नाही आता राहायला नाही आहे का काय? बसू. त्याला देऊन पाणी त्यांचं खाली आहे का आणि आपण तरी पाणी द्यायला लागलं. नाही बरोबर आहे. आपण कमी होईल त्याच्यात टाकावं असलं ह्या बघ जगात खायला. जे कुठे काय घेतला तो थोडासा घेतला. तो पण मसाल्याचा होता. त्याला पकडत नाही चिपकतो हे दोन मस्त आले असते असे निघायला पाहिजे होते पण निघाले नाही. ठीक आहे ते निघाले आता मस्त झाले मला पहिले चिपकलेले आता निघाले सर्व सुटले. ओके झाले. म्हणजे सकाळी आम्ही गेलेलो जंगल सफारी करायला. जास्त काही फिरलो नाही जंगलामध्ये थोडंसं फिरलो बोरं वगैरे खाल्ली आणि नंतर दुपारी माशाने गेलो. मासे चांगले भेटले मस्त मोठे पण होते छोटे पण होते. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. धन्यवाद.